श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने पूर्ण व्हावी हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपण आपल्या कुलदेवी आणि कुलदैवतांची सातत्याने सेवा करत असतो, नित्य सेवा करत असतो. पण आपल्या कुलदेवीचा कलश आपल्या घरामध्ये असणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे. आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाने कलश कसा स्थापन करावा, त्या कलशाचे काय महत्त्व आहे. कुलदेवी जर आपल्या घरावर प्रसन्न असेल तर आपल्या कुळावर प्रसन्न असेल तर त्या घरामध्ये संतान सुख मिळते. तेथे नवरा बायकोचे चांगले नाते असते, पैशाची कमी राहत नाही, परिवार कुटुंब सगळे लोक सुखी समाधानी असतात. घरामध्ये अन्नधान्याची कमी कधीच भासत तर नाही. म्हणून तुम्ही तुमच्या घरामध्ये कलश कसा स्थापन करायचा, तसेच आपल्या कुलदेवीचा कलश आपण आपल्या घरामध्ये देवघरामध्ये स्थापन केला तर देवीची पूजा करताना किंवा कुळाचार करताना कलश ठेवणे म्हणजेच देवीला आपण घरी आमंत्रण देणे असं मानलं जातं. हिंदू धर्मात कलशाला अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. कुलदेवीचे कलश आपल्या घरामध्ये ठेवण्याचे महत्त्व म्हणजे देवीचं प्रतीक. कलशमध्ये देवीचा वास असल्याचं मानलं जातं. त्यामुळे कुलदेवीची कृपा घरावर कायमस्वरूपी आपल्या घरावर राहावी म्हणून आपण कुलदेवीच्या नावाने, कुलस्वामिनीच्या नावाने आपल्या देवघरामध्ये कलश स्थापन करावा. घरामध्ये सुख समृद्धी येते. कुलदेवीचा कलश स्थापन केल्याने घरातल्या अडचणी कमी होतात आणि घरामध्ये धनधान्याची वाढ होते. तसेच वाईट शक्तीपासून आपले संरक्षण होते. कलशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि नकारात्मक शक्ती जी आहे ती दूर निघून जाण्यास आपल्याला मदत होते. कुळाचं रक्षण होते. कुलदेवी ही संपूर्ण कुळाचे रक्षण करत असते. कलश ठेवून पूजा केल्याने संपूर्ण परिवारामध्ये देवीची कृपा राहते, मनोकामना पूर्ण होतात. श्रद्धेने कुलदेवीचा कलश भरून पूजा केल्यास अनेक लोकांच्या मनोकामना देखील पूर्ण होतात, अनुभव देखील येतात. त्यामुळे आपल्या कुलदेवीच्या नावाने कलश नक्की आपल्या देवघरामध्ये स्थापन करावा. दुसरी गोष्ट म्हणजे कुलदेवीच्या कलशाची स्थापना कशी करावी, तर एक तांब्या घ्यायचा आहे, देव तांब्यात, त्याच्यामध्ये स्वच्छ पाण्याने भरलेला असा. त्याला 5 नागवेलीचे पानं किंवा आंब्याचे पानं लावायचे आहेत. नारळ घ्यायचा आहे, हळदी कुंकू त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, अक्षदा टाकायचा आहे, फूल ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये आणि नारळ त्यावरती ठेवायचं आहे. तांब्याला स्वास्तिक काढायचे आहेत, 5 लाल कुंकाचे बोटे ओढायचे आहेत. या प्रकारे थोडेसे तांदूळ घेऊन त्या खाली लाल कपडा हातरून त्यावर तांदूळ थोडे ठेवून त्यावर कलश स्थापन करायचा आहे. हा कलश समृद्धी, पवित्रता आणि देवीची उपस्थिती दर्शवतो. तर हा कलश कधी स्थापन करावा आणि कधी ह्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं, तर आपल्या कुलदेवीचा वार म्हणजे शुक्रवार, मंगळवार, पौर्णिमा हे आपल्या कुलदेवीचे शुभ दिवस आहेत. शुक्रवारी पाणी टाकलं तर दुसऱ्या शुक्रवारी आपल्याला ते पाणी बदलायचं आहे. ते पहिलं जे पाणी आहे त्या कलशामधलं ते झाडाला टाका आणि नंतर कलश भरून ते कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करायचं आहे. मंगळवारी सुद्धा करू शकतात. मंगळवार सुद्धा कुलदेवीचा वार आहे. तसेच पौर्णिमेला सुद्धा पाणी बदलू शकतात आणि दररोज नित्यनियमाने आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा जप आवश्यक करावा. आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहतो. तो प्रभावी मंत्र म्हणजे ओम श्री कुलदेवीय नमः. या मंत्राचा जप घरामध्ये म्हटल्यावर घरामध्ये शांतता आणि संरक्षण आपल्याला मिळत राहते. हे खूप प्रभावी असा आपल्या कुलदेवीचा मंत्र आहे. तसेच कलश स्थापन करताना काही गोष्टीचे नियमाचे पालन करणे सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे. तर ते कोणती गोष्ट आहे जे की कलश स्थापन करताना ह्या चुका अजिबात करू नका. पहिली गोष्ट म्हणजे कलश ठेवताना टाळायच्या चुका कोणत्या, तर तुटकं किंवा घाणेरडा कलश वापरू नये. कलश स्वच्छ आणि अखंड असावा. तुटल्याला घेऊ नका कलश. त्याचबरोबर कोरडे नारळ ठेवू नका. शक्यतो ताजे आणि नारळ ठेवायचे आहे आणि त्या नारळामध्ये पाणी असणारं नारळ ठेवा. कोरडं नारळ अजिबात त्या कलशावरती ठेवू नका. कलश सारखं हलवू नका. आज शुक्रवारी जर तुम्ही स्थापन केला तर दुसऱ्या शुक्रवारीच तुम्हाला तो हलवायचा आहे. अपवित्र ठिकाणी कलश अजिबात ठेवू नका. देवघरामध्येच तुम्हाला कलशाची स्थापना करायची आहे किंवा स्वच्छ जागी तो कलश ठेवायचा आहे. पूजा न करता कलश ठेवू नका. दररोज नित्यनियमाने पूजा करा, देवाची नामस्मरण करा, कुलदेवीची सेवा करा आणि कलशाची स्थापना देखील करा. तर घरामध्ये लक्ष्मी माता टिकून राहते आणि कुलदेवीचा आशीर्वाद मिळतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.